हायकोर्ट नागपूर येथील ॲडव्होकेट प्रदीपराव देशमुख यांच्या देखरेखीखाली वरुड येथे महालक्ष्मी उत्सव चालत आलेला आहे. हा उत्सव 118 वर्षांपासून गावकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी स्वर्गीय बापूराव देशमुख यांनी या उत्सवाची सुरुवात केली आहे. जेव्हा गरीब, आदिवासी आणि शेतकरी लोकांना जेवणाची व्यवस्था सहज उपलब्ध नव्हती, ते लोकांना महाप्रसादासाठी आपल्या वाड्यात निमंत्रित करत. समाजात एकता आणि सेवाभावना प्रस्थापित करत आजही हा कार्यक्रम ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पद्धतीने चालतो. संपूर्ण गावाला महाप्रसादासाठी वाड्यात येण्याचे आमंत्रण दिले जाते. या दिवशी गावकऱ्यांनी स्वतःच्या घरी चूल लावणे टाळले जाते आणि सर्वांचं लक्ष वाड्यातील महालक्ष्मीच्या दर्शनावर असते. हा उत्सव 3 दिवसांचा असतो. पहिला दिवस आरती करून श्री महालक्ष्मीचे आगमन, दुसरा दिवस 16 भाज्या, मिष्टान्न आणि आंबीलचा नैवेद्य. या दिवशी आखाडा, केणा, दुर्वा आणि सुवासिक फुले वाहिली जातात. तिसरा दिवस स्वाशिनी महिलांद्वारे ओटी भरून पूजा आणि महालक्ष्मीचा निरोप. चौथा दिवस आंबील व फळांचा प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता केली जाते. देशमुख कुटुंबांच्या सर्व सदस्यांचा सहभाग या उत्सवात 5 दिवसांसाठी असतो. नवविवाहित जोडप्यांनी आरती करण्याची परंपरा पाळली जाते. गावकरी याला ऐतिहासिक राजे भोसले काळाची परंपरा मानतात. पूर्वी हा उत्सव देशमुखांच्या ऐतिहासिक गडात आयोजित केला जात असे. हा गड आता संत बागाजी सागर धरणाखाली गेला आहे. यावेळी खंचेरी भजन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे, ज्यात स्थानिक युवक व गट सहभागी होतात आणि उत्सवाची रंगत वाढवितात. महालक्ष्मीचा उत्सव माझे वडील कर्मयोगी बापूरावजी उर्फ काकासाहेब देशमुख यांनी 100 वर्षापूर्वी सुरू केला होता. हे जे मुकुट आहेत आज असलेले, त्या मुकुटाला 118 वर्ष पूर्ण होत आहे. 100 वर्षापूर्वी वरुडबगाजी गावामध्ये हा महालक्ष्मी उत्सव माझ्या वडिलांनी सुरू केला. त्यावेळेस गावामध्ये महालक्ष्मीला सहसा कोणत्याही गोरगरीब लोकांना जेवणासाठी निमंत्रित करण्यात येत नव्हतं. परंतु माझे वडील बापूरावजी देशमुख यांनी वरुडबगाजी गावातील जे मागासवर्गीय, आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, शेतमजूर ज्यांना त्या काळी एक वेळचे पूर्ण जेवण मिळत नव्हते, मग मिष्टान्न अन्न तर खूप दूर राहिलं, अशा गावकऱ्यांना या महालक्ष्मीच्या उत्सवाचं महत्व समजून त्यांनी आपल्या वाड्यामध्ये 100 वर्षापूर्वी ही प्रथा सुरू केली आणि ती प्रथा आजही कायमस्वरूपी माझ्या वडिलांनंतर मी सुरू ठेवलेली आहे. या प्रथेमध्ये गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. गावकरी श्रद्धेने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. गावातील प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबाला माझ्या या महालक्ष्मीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण असते. गावकरी श्रद्धेने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.